पोथी पढ़ पढ़ जगमुआ पंडित भयान कोय, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय। ही रचना खुद्द महान संत कबीरदासांची आहे आणि यावरूनच प्रेमाची महत्त्वता किती आहे हे सहज समजण्यासारखे आहे। राधा आणि मीरा यांनी आपल्या मधुरा भक्तीने प्रेमाला जगात अजरामर केलेले आहे। अर्थातच जीवनामध्ये प्रेम ही एक दैवीय देणगीच म्हणावी लागेल, कारण प्रेम जीवनामध्ये आल्हाददायक स्थिती निर्माण करते आणि जीवनाला पूर्णत्व देण्याचे कार्य करते। आज आपण ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीतील प्रेमविवाहाचे योग या विषयावर चर्चा करणार आहोत। अनेक जातक आणि पालक तसेच विवाहयोग्य नवयुवक आणि नवयुवती हा प्रश्न आवर्जून विचारताना दिसतात की आमच्या पत्रिकेमध्ये प्रेमविवाहाचे योग आहेत की अरेंज मॅरेजचे, आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। जे नवयुवक आणि नवयुवती प्रेमात पडतात त्यांची सर्वांचीच अशी इच्छा असते की आपल्या प्रेमाचे रूपांतर हे विवाहात व्हावे, आणि याचे सौभाग्य कोणाकोणाला मिळते देखील। परंतु काहींच्या वाट्याला मात्र निराशा पदरी पडते किंवा प्रेमविवाह होऊन नंतर त्यांच्यामध्ये कलह निर्माण होतात आणि काही वेळा ही स्थिती कोर्टापर्यंत जाऊन पोहोचते। आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र प्रेमविवाहात संबंधी काही मार्गदर्शन करू शकते का या विषयावर अनेक लोक विचारताना दिसतात। त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। ज्योतिषशास्त्रामध्ये प्रेमविवाहासाठी काही सूत्रे सांगितलेली आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्र प्रेमविवाह या विषयावर निश्चित मार्गदर्शन करू शकते। प्रेमविवाहासाठी कुंडलीमध्ये प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, पंचम स्थान, सप्तम स्थान आणि नवम स्थान यांचा विचार करणे हे आवश्यक ठरते, कारण कुंडलीमध्ये लग्नेश म्हणजे स्वतः जातक, तर चतुर्थ स्थान हा कुंडलीतील सुखाचा भाव आहे आणि प्रेम ही सुखाची अनुभूती आहे। पंचम भाव हा कुंडलीमध्ये प्रेम आणि भावना यांचा भाव आहे, तर कुंडलीतील सप्तम भाव हा विवाहाचा अर्थात दाम्पत्याचा भाव आहे। आणि याचबरोबर नवम भाव म्हणजेच भाग्यभाव हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण भाग्याची जोड असल्याशिवाय कोणत्याही शुभ कार्यामध्ये यश मिळत नाही। आणि म्हणूनच या सर्वांचा विचार कुंडलीमध्ये प्रेमविवाह योगांसाठी करावा लागतो। आणि तसेच शुक्र आणि चंद्र यांचा देखील विचार प्रेमविवाहासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह प्रेम आणि भावनांचा कारक आहे, तर शुक्र हा ग्रह सुखोपभोगाचा कारक आहे आणि प्रेमाची ही भावना निश्चितच सुखदायी अशी आहे। कुंडलीमध्ये पंचमेश ग्रह किंवा पंचम भाव हा जर कमकुवत असेल तर अशा वेळी प्रेमविवाह सफल होताना दिसत नाही। पंचमेश ग्रह जर आपल्या शत्रू राशीत, नीच राशीत असेल किंवा त्यावर सूर्य, शनी, राहू यासारख्या पापग्रहांच्या दृष्ट्या असतील तरी देखील प्रेमविवाहामध्ये सफलता मिळालेली दिसून येत नाही। पंचम स्थान जर पापकर्तरीत असेल तर अशा वेळी प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्यात अनंत अडचणी येतात। कुंडलीमध्ये पंचमेश आणि सप्तमेश ग्रहांची जर युती होत असेल तर अशा वेळी निश्चित प्रेमविवाहाचे योग येतात। तसेच पंचमेश ग्रह जर नवम स्थानी म्हणजे भाग्यस्थानी असेल तरी देखील ही स्थिती प्रेमविवाहासाठी सफल करण्यास सिद्ध असते। तसेच पंचमेश ग्रह जर दशम स्थानी किंवा एकादश स्थानी विराजमान असेल तरी देखील प्रेमामध्ये सफल होण्याचे योग दिसून येतात। पंचमेश ग्रह जर षष्ठ स्थानी असेल तर अशा वेळी प्रेमात सफलता मिळत नाही, कारण हा भाव
रोग आणि रिपू यांचा भाव आहे. पंचमेश ग्रह अष्टम स्थानी असेल तरी देखील प्रेमविवाहामध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच पंचमेश हा ग्रह जर द्वादश स्थानी असेल तरी देखील प्रेमविवाह सफल होताना दिसत नाही, कारण हा भाव व्ययाचा भाव आहे. कुंडलीमध्ये पंचमेश आणि सप्तमेश या घरांवर जर शुभ ग्रहांची दृष्टी असेल तर अशा वेळी प्रेमविवाहासाठी पूरक अशी स्थिती निर्माण होते. पंचमेश ग्रह आणि पंचम स्थान तसेच सप्तमेश ग्रह आणि सप्तम स्थान या भावांवर जर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर प्रेमविवाहामध्ये निश्चित सफलता मिळू शकते. कुंडलीमध्ये पंचम भाव आणि पंचमेश ग्रह जर अंशबलाने कमकुवत असेल किंवा पंचमेश नीच राशीत असेल, आपल्या शत्रू राशीत असेल आणि त्यावर पापग्रहांच्या जर दृष्ट्या असतील तर अशा वेळी प्रेमविवाह सफल होताना दिसत नाही. तसेच कुंडलीमध्ये गुरु आणि शुक्र यांची जर युती असेल तर अशा वेळी प्रेमामध्ये विवेक पाळला जातो. परंतु कुंडलीमध्ये शुक्र आणि मंगळ यांची युती असेल तर अशा वेळी मात्र एकापेक्षा अनेक वेळा प्रेमात पडण्याचे योग दिसून येतात, कारण शुक्र आणि मंगळ यांची युती ही प्रेमापेक्षा आकर्षणाकडे कल दाखवते. त्यामुळे प्रेमात विफलता येण्याचे योग अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये असू शकतात. परंतु जर कुंडलीत गुरुची आणि लग्नेशाची शक्ती म्हणजेच बल जास्त असेल तर मात्र या परिस्थितीवर मात करता येणे शक्य असते. कुंडलीमध्ये प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्यासाठी विवाहस्थान हे देखील भक्कम असावे लागते, कारण हा भाव दाम्पत्याचा आहे. विवाह सौख्य जर भक्कम नसेल तर मात्र प्रेमविवाहाला अर्थ उरत नाही. तसेच प्रेमविवाहाच्या बाबतीमध्ये नवमाश कुंडलीचा विचार करणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरते, कारण या ग्रहांची नवमाशातील स्थिती ही प्रेमविवाहावर अचूक असे भाष्य करू शकते. तसेच कुंडलीत प्रेमविवाह होण्यासाठी गुरुची दशा तसेच सप्तमेश किंवा पंचमेशाची दशा ही सुद्धा सहाय्यकारी स्थिती ठरू शकते. कुंडलीमध्ये प्रेमाचे रूपांतर विवाहात होण्यासाठी गोचरीने गुरुचे अथवा शुक्राचे शुभ भ्रमण असेल तर अशा वेळी सुद्धा प्रेमविवाहाचे रूपांतर विवाहात होण्यात अशी स्थिती पूरक ठरू शकते. प्रेमविवाहामध्ये सफलता मिळण्यासाठी युवतींनी गौरीची तर युवकांनी श्रीकृष्णाची आराधना करावी. तसेच अशा प्रकारच्या अनेक ज्योतिष्य आणि धार्मिक प्रश्नांकरिता ज्योतिषशास्त्रात नक्कीच महत्त्वपूर्ण असे विवेचन केलेले आहे. ज्यांना याविषयी जाणून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर व्हॉट्सॲप नंबर शो होत आहे, त्यांनी या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक माहितीच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब देखील नक्की करावे. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.